नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर नीता आपणा सर्वांचं इंग्लिश मास्टर या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण बेसिक इंग्लिश मध्ये अल्फाबेट्स, व्हावल्स, कॉन्सोनंट्स आणि त्यानंतर बाराखडी कंप्लीट केलेली आहे। तर आज आपण पाहणार आहोत हाऊ टू लर्न नंबर्स। नंबर्स म्हणजे काय? अंक। 1 ते 100 हे जे अंक आहेत तर ते मराठीतले अंक आपण इंग्लिश मध्ये कशा प्रकारे त्याच्या स्पेलिंग आणि इंग्लिश मध्ये ते अंक कसे लिहिले जातात ते आता आपण पाहणार आहोत। सो माय डियर फ्रेंड्स, तुम्हाला स्क्रीनवर ज्याप्रमाणे दिसत आहे ONE 1 म्हणजे 1, TWO 2 म्हणजे 2, THREE 3 म्हणजे 3, FOUR 4 म्हणजे 4, FIVE 5 म्हणजे 5, SIX 6 म्हणजे 6, SEVEN 7 म्हणजे 7, EIGHT 8 म्हणजे 8, NINE 9 म्हणजे 9, TEN 10 म्हणजे 10। सो विद्यार्थी मित्रांनो, हा जो 1 ते 10 पर्यंत आपण चार्ट पाहिला स्क्रीनवर ज्याप्रमाणे तुम्हाला दिसत आहे, तर जर आपण नोट्स प्रिपेअर करत असाल तर आपल्या नोटबुक मध्ये आपण 1 to 10 पर्यंत हा जो काही चार्ट आहे हा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या, कारण यापुढे 11 पासून 100 पर्यंत आपण जे काही नंबर्स पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला 1 पासून 9 पर्यंतची ही जी सिरीज आहे, हे जे अंक आहेत हे तुम्हाला रिपीट होताना दिसतील, तर त्याचा तुम्हाला पुढे फायदा होणार आहे। सो नेक्स्ट आपण पाहूयात 11, ELEVEN 11 म्हणजे 11, TWELVE 12 म्हणजे 12, THIRTEEN 13 म्हणजे 13, FOURTEEN 14 म्हणजे 14, FIFTEEN 15 म्हणजे 15, SIXTEEN 16 म्हणजे 16, SEVEN 17 म्हणजे 17, EIGHT EEN 18 म्हणजे 18, NINE TEEN 19 म्हणजे 19, TWENTY 20 म्हणजे 20। व्यवस्थितपणे आपण हे नोट डाऊन करून घ्या। नेक्स्ट 21 ही आहे 21 ची सिरीज, TWENTYONE 21 म्हणजे 21, TWENTY TWO 22 म्हणजे 22, TWENTY THREE 23 म्हणजे 23, TWENTY FOUR 24 म्हणजे 24, TWENTY FIVE 25 म्हणजे 25, TWENTY SIX 26 म्हणजे 26, TWENTY SEVEN 27 म्हणजे 27, TWENTY EIGHT 28 म्हणजे 28, TWENTY NINE 29 म्हणजे 29, THIRTY 30 म्हणजे 30। सो फ्रेंड्स, ही झाली 21 ते 30 पर्यंतची सिरीज। तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल तर 20 च्या पुढे 1, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30। याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का की 20 च्या पुढे आपण 1 पासून 9 पर्यंत जे काही स्पेलिंग्स लिहिलेले आहेत, याचा अर्थ जेव्हा तुम्ही इंग्लिश मध्ये नंबर्स
आपण शिकताना ही एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा की 1 पासून 9 पर्यंत आपण 1 पासून 9 पर्यंत अंकांसाठी 1 पासून 9 पर्यंत आहे तेच जे काही वर्ड्स आहेत ते यूज करणार आहोत. फक्त सिरीज जी कुठे चेंज होईल ती 20, 30 याप्रमाणे. आता नेक्स्ट पाहूयात म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट 31 31 ची ही सिरीज आहे. याच्यामध्ये सुद्धा पहा THIRTYONE1 31 म्हणजे 31, THIRTY TWO 32 म्हणजे 32, THIRTY THREE 33 म्हणजे 33, THIRTY FOUR 34 म्हणजे 34, THIRTY FIVE 35 म्हणजे 35, THIRTY SIX 36 म्हणजे 36, THIRTY SEVEN 37 म्हणजे 37, THIRTY EIGHT 38 म्हणजे 38, THIRTY NINE 39 म्हणजे 39 म्हणजे 39, FOURTY 40 म्हणजे 40. नेक्स्ट 41 ची ही सिरीज आहे. FOURTYONE1 41 म्हणजे 41, FOURTY TWO2 42 म्हणजे 42, FOURTY THREE 43 म्हणजे 43, FOURTY FOUR 44 म्हणजे 44, FOURTY FIVE 45 म्हणजे 45, FOURTY SIX 46 म्हणजे 46, FOURTY SEVEN 47 म्हणजे 47, FOURTY EIGHT 48 म्हणजे 48, FOURTY NINE 49 म्हणजे 49, FIFTY 50 म्हणजे 50. सो माय डिअर फ्रेंड्स, इथून पुढे सुद्धा जे काही आपण नंबर शिकणार आहोत त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट तुम्हाला हीच आढळून येईल की 1 पासून 9 पर्यंत जे काही वर्ड्स आहेत ते सगळीकडे सेम आहेत. फक्त अगोदरची जी सिरीज आहे ती चेंज होतीये. 51 स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. FIFTYONE1 51 म्हणजे 51, FIFTY TWO2 52 म्हणजे 52, FIFTY THREE 53 म्हणजे 53, FIFTY FOUR 54 म्हणजे 54, FIFTY FIVE 55 म्हणजे 55, FIFTY SIX 56 म्हणजे 56, FIFTY SEVEN 57 म्हणजे 57, FIFTY EIGHT 58 म्हणजे 58, FIFTY NINE 59 म्हणजे 59, SIXTY 60 म्हणजे 60. ही झाली 51 to 60 म्हणजे 51 पासून 60 पर्यंतची सिरीज. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. 61 61, SIXTYONE1 61 म्हणजे 61, SIXTY TWO2 62 म्हणजे 62, SIXTY THREE 63 म्हणजे 63, SIXTY FOUR 64 म्हणजे 64, SIXTY FIVE 65 म्हणजे 65, SIXTY SIX 66 म्हणजे 66, SIXTY SEVEN 67 म्हणजे 67, SIXTY EIGHT 68 म्हणजे 68, SIXTY NINE 69 म्हणजे 69, SEVENTY 70 म्हणजे 70. नेक्स्ट 71 म्हणजे आपण आता 71 ची सिरीज पाहणार आहोत. SEVENTYONE1 71 म्हणजे 71,
SEVENTY TWO 72 म्हणजे 72. SEVENTY THREE 73 म्हणजे 73. SEVENTY FOUR 74 म्हणजे 74. SEVENTY FIVE 75 म्हणजे 75. SEVENTY SIX 76 म्हणजे 76. SEVENTY SEVEN 77 म्हणजे 77. SEVENTY EIGST 78 म्हणजे 78. SEVENTY NINE 79 म्हणजे 79. EIGSTY 80 म्हणजे 80. सो माय डिअर फ्रेंड्स, आपण 71 ते 80 ची सिरीज कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट पाहूयात 81 म्हणजे 81 ची सिरीज. EIGSTYONE 81 म्हणजे 81. EIGSTY TWO 82 म्हणजे 82. EIGSTY THREE 83 म्हणजे 83. EIGSTY FOUR 84 म्हणजे 84. EIGSTY FIVE 85 म्हणजे 85. EIGSTY SIX 86 म्हणजे 86. EIGSTY SEVEN 87 म्हणजे 87. EIGSTY EIGST 88 म्हणजे 88. EIGSTY NINE 89 म्हणजे 89. NINTY 90 म्हणजे 90. सो माय डिअर फ्रेंड, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे 91 ते 100 पर्यंतची ही सिरीज आहे. सो पाहूयात. NINTYONE 91 म्हणजे 91. NINTY TWO 92 म्हणजे 92. NINTY THREE 93 म्हणजे 93. NINTY FOUR 94 म्हणजे 94. NINTY FIVE 95 म्हणजे 95. NINTY SIX 96 म्हणजे 96. NINTY SEVEN 97 म्हणजे 97. NINTY EIGST 98 म्हणजे 98. NINTY NINE 99 म्हणजे 99. HUNDRED 100 म्हणजे 100. सो माय डिअर फ्रेंड्स, 1 पासून ते 100 पर्यंत आपण इंग्लिश मध्ये कशा प्रकारे नंबर्स किंवा अंक हे लिहिले जातात, त्याच्या स्पेलिंग्स, आणि मराठीमध्ये त्यांना आपण कशाप्रमाणे उच्चारू, म्हणजे मराठीत तर सर्वांना माहितीच आहे, पण इंग्लिशमध्ये त्याच्या स्पेलिंग्स आणि नंबर्स लिहिताना कशा प्रकारे लिहिले जातात हे आपण आता या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. लेक्चरच्या सुरुवातीला म्हणजेच मी बाराखडीच्या लेक्चरचं जेव्हा आपण पूर्णपणे कव्हर केलं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण नंबर्स, हाऊ टू लर्न नंबर्स हे लेक्चर पूर्णपणे आपलं कव्हर होईल, त्यानंतर मी काही तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की ज्याप्रमाणे बाराखडी कशी लक्षात ठेवायची याची मी काही तुम्हाला ट्रिक सांगितल्या. त्याच्यामध्ये जर कोणी ते लेक्चर अजून पाहिलं नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की पहा. त्याच्यामधल्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला समजून येतील. आता याच्यामध्ये सुद्धा सोपी ट्रिक म्हणजे काय माय डिअर फ्रेंड्स, तर तुम्हाला समजून आलं असेल की 1 to 100 म्हणजेच 1 to 10 सुरुवातीमध्ये ONE1 TWO 2 THREE 3 FOUR 4 FIVE 5 SIX 6 SEVEN 7 EIGST 8 NINE 9. 1 पासून 9 पर्यंत म्हणजे 1 पासून 9 पर्यंत हे जे नंबर्स आहेत हे 21 पासून 31 पासून 41 पासून 51 पासून 61 पासून 71 पासून 81 पासून 91 पासून जे काही आपण नंबर्स पाहिले तिथे आहे त्याप्रमाणे सेम तुम्हाला दिसतात. तर मग फक्त तुम्हाला काय करायचं आहे की 20 TWENTY 20 म्हणजेच 20, THIRTY 30 म्हणजे 30, FOURTY 40 म्हणजे 40, FIFTY 50 म्हणजे 50, SIXTY 60 म्हणजे 60, SEVENTY 70 म्हणजे 70, EIGSTY 80 म्हणजे 80,
NINTY 90 म्हणजे 90, म्हणजे तुम्हाला 20 पासून 90 पर्यंत, 20 पासून 90 पर्यंत ज्या स्पेलिंग्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्याच्या पुढे तर तुम्हाला 1 to 9 पर्यंत जे काही अंक आहेत, ज्या स्पेलिंग्स आहेत त्या सेम तुम्हाला अप्लाय करायच्यात. सो माय डिअर फ्रेंड्स, ही होती आजची आपली सोपी ट्रिक. म्हणजे तुम्ही 1 to 20 पर्यंत सगळ्या स्पेलिंग्स व्यवस्थितपणे पाठ करा, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 या स्पेलिंग्स लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे फक्त तुम्ही 1 to 9 पर्यंत सिरीज जॉईन करणार आहात. आणि तुम्हाला तिथे तुमची पूर्णपणे जे काही नंबर्स आहेत, इंग्लिश आणि मराठीमध्ये जे काही नंबर्स आपण आतापर्यंत पाहिले आहेत ते तुमच्या आपोआप म्हणजे लक्षात राहण्यास मदत होईल. सो माय डिअर फ्रेंड्स, मला बऱ्याच फ्रेंड्सचे कॉमेंट्स मिळालेत की आपण आता बेसिक इंग्लिश शिकत आहोत. तर याच्यामध्ये बेसिक इंग्लिश मी याच्यासाठी सुरुवात केलं की डायरेक्ट जर तुम्हाला मी ॲडव्हान्स लेवल इंग्लिश शिकवायला सुरुवात केली असती तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या क्वेरीज आल्या असत्या की आम्हाला आम्ही ॲडव्हान्स शिकतोय, बट काही स्पेलिंग्स असतात किंवा काही डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करणारे जे शब्द असतात किंवा आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत पण त्याचं आपल्याला माहीत नाही की त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात. सो हे जर तुम्हाला सुरुवातीला कळालं तर आपण याच गोष्टी बेसिक इंग्लिशमध्ये शिकणार आहोत. ज्याप्रमाणे आता आपण अल्फाबेट शिकलो, वोवल्स, कॉन्सोनंट शिकलो, बाराखडी आपली कंप्लीट झाली. आज आपण नंबर्स कंप्लीट केलेत. तर आता इथून पुढे जे लेक्चर्स मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे तर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स म्हणजेच वेगवेगळ्या भाज्यांची नावे, आपल्याला काही मोजक्याच भाज्यांची नावे माहीत असतात पण त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्समध्ये तुम्हाला टोटल जेवढ्या व्हेजिटेबल्स आपण यूज करतो त्यांची इंग्लिशमध्ये काय स्पेलिंग्स आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये कसं त्यांचा उच्चार करतात आणि मराठीमध्ये त्यांना त्या भाज्या कशा आहेत विथ पिक्चर्स म्हणजे त्यांच्या इमेजेस सोबत मी तुम्हाला ते लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे. व्हेजिटेबल्स नंतर फ्रूट्स आहे, फ्लावर्स आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळी झाडं म्हणजे ट्रीज आहेत, ॲनिमल्स प्राणी आहेत, बर्ड्स म्हणजे पक्षी आहेत. म्हणजे हे आपण इथून पुढे पाहणार आहोत. या बेसिक गोष्टी तुमच्या एकदा क्लिअर झाल्या की त्यानंतर आपण नेक्स्ट लेवलला जाणार आहोत की डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आता आपण शिकत आहोत तर त्यावेळेस सेंटेन्सेस बनवताना, वाक्य बनवताना टेन्सेस महत्त्वाचे असतात. तर आपण त्यानंतर टेन्सेसला सुरुवात करणार आहोत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ एकदा तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला वाक्य बनवणं अतिशय सोपं जाईल. म्हणजे ही पुढे आपण जे काही शिकणार आहोत त्याच्याबद्दल मी एक थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. सो आपले सगळे जे लेक्चर्स आहेत आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे पहा, त्यांचं प्रिपरेशन करा, नोट्स तुम्ही बनवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं की माझं जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येईल. म्हणजे तुम्हाला एव्हरी टाइम जाऊन चेक करण्याची गरज पडणार नाही. लाईक आणि शेअर केल्यामुळे काय होईल की ज्याला खरंच गरज आहे म्हणजे ज्यांना कोणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचायला खूप मदत होईल. सो भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.